आज ना खूप दिवसानंतर इडलीचा बेत बनवला. आता इडली बनवायला काय नाही, पण याच्यामागे जो पसारा पडतो ना, त्यामुळे ही बनवायला नकोशी वाटते. नाश्ता वगैरे करून घेतल्यानंतर आला मैत्रिणीचा व्हिडिओ कॉल. तिच्यासोबतच बोलत बसले. आता माझं कसं आहे ना, मी माझे कामं करता करता बोलते, जेणेकरून आपलं बोलणंसुद्धा होतं आणि कामं पण तशी राहत नाही, कामंसुद्धा होऊन जातात. नंतर ना भाजीवाला आला होता, त्यामुळे त्याच्याकडून थोडासा भाजीपाला घेतला आणि इथं मी भाजीपाला निवडायला बसले. आता माझं कोणतं काम माझ्या बेटूचा हात लागणार नाही असं तर होणारच नाही. त्याला माझ्या हर एक कामामध्ये मदत करायची असते. इथे त्याला टोमॅटो खायचं होतं, एक खात होता आणि ठेवून देत होता. त्याला म्हटलं एकच खा बाबा तू. पण त्याचं तसं नसते. त्याचं म्हणणं असते की मला हर एक टमाट्याची चव घेऊन बघू दे. आता प्रत्येक टमाट्याची चव एकच राहणार आहे ना. त्याला थोडं नांदी लावलं, नंतर मी पटकन झाडू मारून घेतला. तेवढ्यात नळसुद्धा आले होते, त्यामुळे पटकन पाणी वगैरे भरलं. पाणी भरून घेतलं, नंतर निघालो बाहेर जाण्यासाठी. आता बाहेर कुठं तर थोडंसं रविवार आहे म्हटलं चला थोडंसं बाहेर जाऊ. आता बाहेर गेलं म्हटल्यावर मी तर पाणीपुरी खाल्ल्याशिवाय वापस येत नाही. मग पाणीपुरीत होते का म्हणून दहीपुरी पण खाऊन घेतली. नंतर येताना ग्राउंडमध्ये थोडा वेळ फिरलो. ग्राउंडमध्ये आल्यावर तर माझं बेटू खूप जास्त एन्जॉय करतो. त्याला थोडा वेळ फिरवलं, नंतर आम्ही घरी निघून आलो. आणि घरी आल्यावर पण ह्या मुलाचा पाय काही घरात टिकत नाही. घरी आल्यावरती टेरेसवर गेला आणि तिथं खेळायला लागला. त्याला तिथं खेळू दिल्यानंतर मी खाली आली आणि पटकन स्वयंपाकाच्या तयारीला लागली. आज खूप दिवसानंतर शेव टमाटरची भाजी बनवली. चला मग आजच्यासाठी एवढंच, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.